परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर या हुकुमशाही पद्धतीने वागत असून डीपीडीसीचा निधी देताना विरोधकांना डावलतायत असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी केला होता। यावेळी आपल्या विरोधात बोर्डीकरांना लोकसभा लढवायची असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। संजय जाधवांचे हे आरोप मेघना बोर्डीकर यांनी फेटाळले, तर लोकसभेला आणखी 4 वर्षांचा कालावधी असल्याचं म्हणत त्यांनी जाधवांवर निशाणा साधला। मी जे शिफारशी केल्या 3.5 कोटी रुपये दिले। आता एमएससीबीला सगळ्या हेडमधून पैसे काढून आपण काय करतो की एमएससीबी त्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर विषय असेल, कुठं लाईन दुरुस्त करायची आहे, कुठं पोल पडलेत, पोल बदलायचे, छोट्या छोट्या या कामासाठी डीपीडीसीतून काही पैशाचं प्रोव्हिजन केलं जाते। ह्यांनी माझ्या पक्षाच्या आमदाराला सुद्धा पैसे दिले, त्यांच्या पक्षाच्या सगळ्या आमदाराला पैसे दिले, फक्त खासदाराला पैसे नाही दिले। आता तुम्हाला खासदारकी लढायची तर या मैदानात मी आहे ना समोर, तुम्ही का चिंता करा? आतापासूनच एवढं द्वेष कशाला वागवता? बोर्डीकरनंच लोकसभेची निवडणूक लढवावी माझी भी प्रामाणिक इच्छा आहे। एकदा दूध का दूध पाणी का पाणी होईल। ह्या जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदार साहेब ह्या लोकसभेचं नेतृत्व करतात, हे ध्यानात ठेवत खासदार साहेबांना, फौजिया खान मॅडम यांना सगळ्यांना निधी मी दिलेला आहे, भरभरून निधी दिलेला, त्यामुळे त्यांना अधिकारच नाही असा ही टीका करण्याचा। लोकसभेला तर अजून 4 वर्ष आहेत, आताच कुठं काय बोलताय? आणि हुकुमशाही काय? अधिकाऱ्यांनी जे सांगता, अधिकाऱ्यांना पूर्णपणे फ्रीडम दिलेले आहे ह्या जिल्ह्याच्या हितासाठी, या जिल्ह्यातील लोकांच्या हितासाठी जे जे काही मला करावं लागणार आहे ते मी करत आहे।